तर महिला विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतीय महिला संघानं विजय मिळवलेला आहे। भारतीय महिला संघानं पहिल्यांदाच विश्वचषकावरती आपलं नाव कोरलेलं आहे। विश्वचषकाच्या फायनलमध्ये आता भारतीय महिला संघाने विश्वचषक जो आहे तो जिंकलेला आहे। मात जी आहे ती दक्षिण आफ्रिकेच्या संघावर केल्याचं पाहायला मिळतंय। भारतीय महिला संघानं पहिल्यांदाच हा विश्वचषक आपल्या नावावर केलाय। विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताची दक्षिण आफ्रिकेवरती मात जी आहे ती पाहायला मिळते। भारताच्या फलंदाजीनं चोपलेला आहे, गोलंदाजीनं रोखलेला आहे। हा महत्त्वाचा जो वर्ल्ड कप आहे तो आता महिला क्रिकेट संघानं आपल्या नावावर केलाय। क्रिकेट चाहते जे आहेत तो जल्लोष करताना आपल्याला इथे पाहायला मिळतात। विश्वचषकावरती भारतीय महिला संघानं आता नाव कोरलेलं आहे। अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक अशी ही विजय जो आहे तो भारतीय महिला संघानं मिळवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीमध्ये जे आहे ते हरवलेलं होतं भारतानं आणि त्यानंतर आता भारतीय महिला संघानं अखेर विश्वचषक आपल्या नावावर केलाय। आत्ताच्या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। क्रिकेट प्रेक्षक जे आहेत किंवा रसिक जे आहेत, क्रिकेट चाहते जे आहेत त्यांच्याकडनं हा जल्लोष जो आहे तो संपूर्णपणे साजरा केला जातोय। मोठ्या संख्येनं क्रिकेट चाहते जे आहेत ते सध्या रस्त्यावर उतरलेले आहेत। ते जल्लोष करतायत, नाचतायत, गातायत, कारण की अखेर भारतीय महिला संघानं विश्वचषकावर आपलं नाव कोरलेलं आहे। भारताच्या फलंदाजीनं जे आहे ते मोठ्या तर आपल्यासोबत क्रीडा विश्लेषक संजय परब जी आहेत ते जोडले गेलेले आहेत। आजचा हा विजय किती महत्त्वाचा आहे, कशा पद्धतीने याचं तुम्ही विश्लेषण करा? गेले अनेक वर्ष भारतीय महिला संघ या विश्वचषकासाठी प्रयत्न करत होता। मिताली राज असू दे, झुलन गोस्वामी असू दे किंवा अन्य जे काही जागतिक पातळीवरचे खेळाडू असू दे, या लोकांनी सातत्याने प्रयत्न केला पण विश्वचषक आवाक्यात येत नव्हता। असं पहिल्यांदा झालं की हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जगज्जेतेपद मिळवलं आणि हे भारतीय महिला क्रिकेटसाठीच नव्हतं तर एकंदर भारतीय क्रिकेटसाठी एक मान उंचावणारी गोष्ट आहे।